वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु श्रीगोपाल कृष्ण महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुला तो कवी ब्रह्मा म्हणतो, गुरुला विष्णू म्हणतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुला महादेव म्हणतो, महेश्वर म्हणतो. इतकंच म्हणून तो थांबत नाही. तो म्हणतो गुरु साक्षात परब्रह्म. तो चैतन्यपर जो ब्रह्म आहे तो ब्रह्म आहे. गुरु साक्षात परब्रह्म आहे आणि तस्मै श्री गुरुवे नमः. आणि तसा गुरुला तो नमन करतो. संत कबीरदास म्हणतात की गुरु कोणता आहे, कोणचा गुरुचा, गुरुला ते किती मान देतात. ते म्हणतात की पाणी पिजे गुरु की जे जानी के, पाणी पिजे छानी विना विचारे गुरु के तो पडे चौरे शिखानी. गुरु जाणून करायला पाहिजे. आणि तो तसा जर चांगला गुरु भेटला तर गुरुला ते म्हणतात की गुरु गोविंद दोनो खडे. दोघं जण, गुरु आला आणि श्रीकृष्ण महाराज स्वतः आले. गुरु गोविंद दोन खडे काके लागू पाय. कोणाच्या पाय लागू? ते म्हणजे गुरु बले हरो गुरु आपणे गोविंद दिये बात. अगोदर गुरुला नमन करायला पाहिजे असं ते म्हणले. पण तो गुरु बी तसाच पाहिजे ना. गुरु कसा पाहिजे? गुरु ऐसा चाहिए जैसा सूप सुभ आहे, सार सार को गहिरे थोता देत उड. जसं सूप असतंय, सूप चांगलं धान्य जपून ठेवतं आहे आणि कचऱ्याला उडून देते. जैसा सूप सुभ आहे, सार सार को गहिरे थोता देत उड आहे. म्हणून कबीरदास म्हणतात, ये तन बिसकी बेलरी, ही शरीर आहे विसाचं बेलरी. ये तन बिसकी बेलरी गुरु अमृत की खान. ये बेलरी गुरु अमृत की खान. आणि शीस दिये जो गुरु मिले तो भी सस्ता द्या. तसा जर गुरु भेटला ना तर मान कापून जरी दिली आणि तसा गुरु जर भेटला तर तसा गुरु अत्यंत महत्त्वाचा आहे. गुरु कोणाला म्हणावं मग? आमचे महात्मा गांधी नेहमी म्हणायचे, वैष्णव जनतो तेने कहिये. नुसता टिकला राहणारा वैष्णव नाही. वैष्णव जनतो तेने कहिये जो पीड पराई जाणेरी. दुसऱ्याची व्यथा जाणतो तो गुरु. असं गुरु, तशा गुरुला गुरु म्हणावं म्हणते. आणि पुन्हा काय म्हणे ते संत तुकाराम काय म्हणले, अहो ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदय. ज्याला कोणीच मान नाही, ज्या माणसाला, अशा माणसाला, चांगल्या माणसाला तर कोणी जवळ धरीन हो. चांगल्या माणसाचा मान तर कोणी करीन, परंतु अशा माणसाचा मान केला पाहिजे की तो ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी. तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणं. मानभाव संप्रदायामध्ये एक साध्वी होऊन गेली. तिचं नाव होतं कुमारी रेमायसा. ती कुमारी रेमायसा अतिशय ज्येष्ठ श्रेष्ठ म्हणजे आचारवंत आदिबाई आशाबाई होत्या, साध्वी होत्या. आणि त्या एकदा आटविजनाला गेल्या. त्यांना एक साधू भेटला आणि तो साधू म्हणला, बाई तुम्ही आम्हाला दंडोत करत नाहीत ते का बरं दंडोत करत नाही? ते म्हणजे तुम्ही साधन म्हणते इतकं साधिस्त आहेत. बाई म्हणल्या, तुम्ही साधन म्हणत आहात का साधिस्त आहात? ते म्हणे, हे तुम्ही काय विचारला, का विचारता, हे कशा बोलणं विचारता म्हणे. ते म्हणे, अहो तुम्ही साधनवर असताना, साधनवंत असताना तर आम्ही दंडोत केल्यावर तुमचं साधन कडीला जाईल का? नाही जाणार. आणि साधिस्त असताना तो अक्रोध, त्याला तर कोणताच हे नाही, अक्रोध येतो.
मग त्याची दंडवताची चाड नाही, त्याला दंडवताची चाड नाही. आणि मग हो दंडवत कोणाशी करावे, जो पतिताशी लोकमान्यता देखील आणि घासू एक सुई, एक घास अन्नाचा घास खाऊ पंक्तीत उठून देणाऱ्या कपडेधारी माणसाला साधू म्हणतात लोक. अजिबात तो साधू नाही. मग असा साधू म्हणले ते की जो पतिताशी लोकमान्यता देखील, पतित माणसाला, चांगल्या माणसाला श्रेष्ठ, जे जो मोदीला तर कोणी श्रेष्ठ समजेल, परंतु एका झाडू आणणाऱ्या बाईला देखील आपण तसंच मानायला पाहिजे, तेवढंच श्रेष्ठ मानायला पाहिजे. परंतु तसं होत नाही आपण. आणि पण माणूस हा म्हणजे आपल्या कर्तव्यावर त्याची ओळख असते. माणसाची ओळख ही त्याच्या पदावर नाही व्हायला पाहिजे, त्याची ओळख त्याच्या कर्तव्यावर व्हायला पाहिजे. एक नगरपालिकेतली बाई झाडणारी, ती बाई जर नियमानं रस्ता झाडत असत आणि नियमानं रस्ता झाडून आपली पगार घेत असत, आणि मोदीसारखा माणूस जो म्हणजे मोदीच म्हणत नाही मी, परंतु चांगल्या पदावर गेलेला एखादा श्रेष्ठ माणूस असेल आणि तो जर भ्रष्टाचार करत असेल, तर त्या भ्रष्टाचार करणाऱ्यापेक्षा ही साधी म्हणजे एक बाई आहे, ती बाई श्रेष्ठ आहे. हे असं आहे. तर जो गुरु, तो गुरु कोणता श्रेष्ठ आहे, जो माणसाच्या हृदयातले म्हणजे जळमटं काढून टाकत आणि तिथं परमेश्वराचं बीजारोहण करीन, तर तो खरा गुरु आहे. तर मायबाबा असा जर गुरु भेटला तो शीश दिए जो गुरु मिले तो भी सस्ता जान, तरी मी गुरु सस्ता आहे. आणि मग बघा, प्रत्येकजण आपल्या गुरुला ब्रह्मीभूत झाला असं म्हणतो, पण ब्रह्मीभूत कोण होत असतो हे मागले जे तुम्हाला सांगितले तसे ते त्या कसामध्ये जर जो माणूस उतरत तो ब्रह्मीभूत होत असतो. प्रत्येकाला आपला गुरु प्रिय असतो, आपला गुरु कसा बी असो, पण तो त्याला श्रेष्ठ वाटतो, तो प्रिय असतो त्याला. पण तसा गुरु म्हणजे जो कोणचा गुरु म्हणजे बुद्धी ब्रह्मीभूत होतो, त्याला विशुद्ध आहे युक्त, ज्याची शुद्ध बुद्धी आहे, शुद्ध बुद्धीने युक्त आहे, बुद्ध्या विशुद्ध युक्त, धृत्यात्मानं नियमित, धृती नियमित केलेली, आणि शब्दांती विषय त्यक्तो. इतर विषय तर जाऊ दे हो, पण शब्दानं पण विषय भोगत नाही. शब्दांती विषय त्यक्ता राग देश विदुष्याचे, रागाचा दोषाचा विदूष केला ते राग देश विक्त सेवी लघवासी येतो काय मानस ध्यान योग परो नित्यम वैराग्यम संपासित. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिगम, अहंकाराचा बळाचा दर्पाचा त्यानं परिग्रह केला, सोडून दिला. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिगम इमुच्च निर्ममो शांतो, आणि निर्ममो आहे, कोणाबरोबरही ममता नाही त्याला, विमुच्च निर्ममो, आणि शांती ब्रह्म आहे. विमुच्च निर्ममो शांतो ब्रह्मभू आहे गणपती. अशा माणसाला, अशा गुरुला ब्रह्मीभूत झाला असं म्हणायला हरकत नाही. कोणी उठवत आहे सुटवत आहे, मग त्याचा गुरु मारला की स्वर्गवासी झालं, कैलासवासी झालं आणि ब्रह्मीभूत झालं. अरे तो कसा होता, काय होता का ह्या कसामध्ये बसलेला होता का याप्रमाणे चांगला, तर चांगला असन तर बिलकुल तुम्ही तसं म्हणू शकता. एरवी बी कोणाला बी चांगलं म्हणायला काय हरकत नाही, परंतु तसा माणूस जो खरंच त्या कसामध्ये उतरत नाही, तसा तो ब्रह्मीभूत होत नाही. तुम्ही ब्रह्मीभूत म्हणा का त्याच्या पुढचा एखादा भूत म्हणा, पण तो ब्रह्मीभूत होत नाही. पण जो माणूस ह्या बुद्धीनं विशुद्ध आहे, धृती त्या नियमित केलेली, शब्दाचा पण विषय भोगत नाही, आणि काम क्रोधाचा काम क्रोधम परिग्रह, कामाचा क्रोधाचा परिग्रह केलेला आहे, असा विमुच्च निर्ममो आणि शांती ब्रह्म माणूस तर खरा ब्रह्मीभूत होत असतो. बाबा कोणी बी दप्तरी माणसं ब्रह्मीभूत होत नसतात, असं गीतेचं मत आहे, असं आमच्या श्रीकृष्ण महाराजांचं मत आहे. मायबापो जे मत आहे ते मत तुमच्यापुढे मी ठेवले, त्याबद्दल म्हणजे तपासून बघू शकता तुम्ही गीतेमध्ये. आणि विविध अनेक साधू संतांची उदाहरणं दिलेली आहेत.
ती उदाहरणं तुम्ही शोधून बघा आणि मगच ठरवा. पण असा गुरु आपल्याला भेटला पाहिजे, तरच आपलं लक्षित आवडीच्या फेऱ्या चुकत्यात, नाही तर मायबाप चुकत नाही. तर चांगला गुरु करा आणि त्या गुरुचं ऐका आणि आपली लक्षित आवडीची फेरी चुकून घ्या, असं मी तुम्हाला तुमच्या चरणी नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.